पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ओतूर पोलीस ठाणे हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील 6 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून एक गावठी पिस्तल, जिवंत काडतूस, धारदार हत्यारे आणि इतर साहित्य असा एकूण 14,87,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील एकूण 20 गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सोनू सिंग कापूर सिंग टाक, जिलू सिंग शेर सिंग दुधानी, करण सिंग गगन सिंग टाक, पंकज सिंग कालू सिंग शिकलगार उर्फ दुधानी, पीपी सिंग उर्फ कृष्णा सिंग साहेब सिंग टाक आणि मंगल सिंग माया सिंग दुधानी अशी आहेत। या टोळीने 2 दरोडे, 1 दरोड्याचा प्रयत्न, 2 जबरी चोरी, 13 घरफोड्या आणि 2 वाहन चोरी असे एकूण 20 गुन्ह्यांची कबुली दिली असून आरोपीवर यापूर्वीही महाराष्ट्रासह तेलंगणात 50हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षीरसागर, दत्तात्रय गुंड, महादेव शेलार, ज्ञानेश्वर बाजकिरे, युवराज जाधव यांच्यासह पोलिसांचे विशेष पथक तसेच आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी आणि डिंगोरे येथील नागरिक व पोलीस पाटील यांच्या सहकार्याने पार पडली। या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलीस करत आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।